नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 55चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत. अ डाईस वॉज कास्ट 40 टाइम्स अँड ईच स्कोअर नोटेड इज गिवन बिलो. एक डाईस 40 टाइम्स एअरमध्ये थ्रो केला तर प्रत्येक वेळेस टॉपवर कोणता अंक पडला तो आपल्याला इथे दिलेला आहे. हे डाईस आपणास माहीत आहे, डाईस असा याला 1 to 6 पर्यंत अशी मार्किंग असते. तर 40 टाइम्स असं थ्रो केलं आपण तर प्रत्येक वेळेस आलेली रीडिंग ही इथे दिलेली आहे. तर या सर्व रीडिंगचे आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचा आहे. सोडवूया. प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. फ्रिक्वेन्सी टेबल आन्सर हेडलाईन देऊ फ्रिक्वेन्सी टेबल. ओके. आता यामध्ये आपण 3 कॉलम करणार आहोत. हा एक कॉलम, हा दुसरा एक कॉलम आणि हा तिसरा. यामध्ये लिहिणार आपण पहिल्या कॉलममध्ये हे रीडिंग आहेत. कशाच्या रीडिंग आहेत? अप्पर किंवा टॉप फेस रीडिंग, फेस रीडिंग ऑफ डाईस, फेस रीडिंग ऑफ डाईस. इथे आपण टॅली मार्क्स मार्किंग करणार आहोत ह्या लाईन, ह्या कॉलममध्ये आपण. आणि यामध्ये फ्रिक्वेन्सी काउंट करणार आहोत. फ्रिक्वेन्सी आपणास माहीत आहे, डाईसला सर्वात कमी मार्किंग 1 ची असते आणि सर्वात जास्त 6 म्हणजे 1 to 6 असतात. त्याप्रमाणे आपण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये 1 2 3 4 आणि 5 अँड लास्ट 6 पर्यंत आपण असे रो केलेले आहेत. आता 1 ही रीडिंग किती वेळेस आलेली आहे ते आपण काउंट करू. 1 2 वेळेस आलेली आहे 1 ची रीडिंग, म्हणून याची टॅली मार्क्स 2 व्हर्टिकल लाईन येतील. फ्रिक्वेन्सी 2 2 वेळेस आहे 1 ची रीडिंग म्हणून 2. आता 2 ची रीडिंग किती वेळेस आहे ती काउंट करू आपण. 2 ची रीडिंग 1 2 3 4 5 6 7 8 8 वेळेस आहे. म्हणजे 1 2 3 4 4 झाले की हे 5 आणि 6 7 8 5 8. आता 3 ची रीडिंग किती वेळेस आहे ती काउंट करू. 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 झाले. 13 वेळेस आहे. म्हणजे 5 5 चे आपल्याला 2 ग्रुप होतील. 5 5 10 आणि 3 साठी हे 3 व्हर्टिकल लाईन. फ्रिक्वेन्सी आहे आपली 13. आता 4 ची रीडिंग किती वेळेस आहे काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 आणि हा एक 8 वेळेस आहे. 8 वेळेस आहे म्हणजे 5चा एक ग्रुप होईल आणि 3चा एक, ही झाली 8 वेळेस 5. आता 5 हा नंबर किती वेळेस रीडिंग आली चेक करू. 1 2 3 4 5 5 चे 5 टाइम्स आहे. 5 म्हणजे 1 2 3 4 एक क्रॉस लाईन 5 5. आता 6 ची किती वेळेस आहे काउंट करू आपण. 1 2 3 झाले, सर्व कॅन्सल झालेले आहेत. 1 4 टाइम्स आहे. 4 टाइम्स आहे म्हणून 1 2 3 4
4 टाइम्स. ओके मित्रांनो, हे टॅली मार्क्स आहेत ना असे एकाखाली एक लिहायच्या. इथं पहा स्पेस सगळ्या बाजूनं सारखाच सोडलेला आहे, इकडेही सारखाच सोडलेला आहे म्हणजे, आणि या साईडलाही सारखाच स्पेस आहे, एकाखाली एक आहेत म्हणजे टेबल आहे असं वाटते. नाही तर एक अंक इथं एक इथं एक इथं असं ते छान दिसत नाही, टेबल वाटणार नाही. त्यामुळं असं लिहायचं. आता हा आपला फ्रिक्वेन्सी टेबल झाला. आता फक्त टोटल फ्रिक्वेन्सी लिहायची आपल्याला. टोटल फ्रिक्वेन्सी जेवढ्या रीडिंग आहेत तेवढी टोटल फ्रिक्वेन्सी. टोटल फ्रिक्वेन्सी कॅपिटल एन इक्वल टू, ही पूर्ण ॲडिशन घेतली आपण तर 40 येते आणि ह्या 40 रीडिंग आहेत म्हणून टोटल फ्रिक्वेन्सी एन. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.